जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू शहरातील अंगणवाड्यांचा प्रश्न सध्या अत्यंत गंभीर बनलाय। तब्बल 8 अंगणवाड्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 8 महिन्यांपासून नगरपंचायतीकडून वीज बिलाचा भरणा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मुख्याधिकारी अग्रवाल यांनी अंगणवाडींचे बिल भरावं असं सांगितल्यानं संतप्त सेविका थेट नगरपंचायत कार्यालयात धडकल्या। उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात वीज नसल्यामुळे चिमुकली मुले उष्णतेने त्रस्त झाले। पंखे बंद असल्यानं त्रास सहन करावा लागत आहे। इतकंच नव्हे तर पिण्याच्या पाण्याची आणि पाण्याच्या टाकीचीही व्यवस्था नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अंगणवाडी क्रमांक 134 देशपांडे लेआउट परिसरामध्ये सिमेंटचे रोडचे काम पूर्ण झाले असले तरी बांधकामाचे अवशेष मैदानात पडून असल्यानं मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक ठिकाणी बसण्यासाठी टेबल खुर्च्या नाहीत। 2 वर्षापासून मुलांना ड्रेस मिळाला नाही, तसेच बालकल्याण निधीही मिळत नसल्याचा आरोप सेवकांनी केलेला आहे। अंगणवाड्या नगरपंचायतीच्या अख्यातरित्या घेऊन तातडीनं सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। आता प्रशासन या गंभीर प्रश्नांवर किती लवकर कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गणेश खोडकेसह रोशन वंदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।